नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपण कमीत कमी खर्चात सगळीच शेती कसं बसवता येईल ह्या विषयावर जे आज आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करायला लागलोय, त्या चर्चेत त्या संवादात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। बंधूंनो, आपण कमीत कमी खर्चात द्राक्षशेती करण्याचा प्रयत्न केला, अत्यंत चांगलं यश त्याला मिळत गेलं। म्हणून ते यश अनुभवाचं गाठोडं आपण पाठीशी घेऊन आपण कमीत कमी खर्चात टोमॅटो, वांगी, भोंगी मिरची, कारलं, दोडका जे काही पिकं असतील, तृणधान्य असतील, सगळ्या पिकात आपण कमीत कमी खर्चात कसं उत्पादन आपल्याला चांगलं काढता येईल ह्या विषयावर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो। आज आपण जी चर्चा करणार आहे ती चर्चा आहे विषमुक्त वांगी आपण तयार कशी करायची ह्या विषयावर। नेहमी आपण चर्चा करत आलो, पण प्रत्यक्ष काम आपलं तेवढं होत नव्हतं, परंतु गेली वर्षभर आपण प्रयत्न करत गेलो आणि चांगलं यश आपल्याला वांगी असतील, ढबू मिरची, डोबळी मिरची असेल किंवा इतर सगळी पिकं असतील, टोमॅटो असेल, ह्या पिकात आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालं। ते केलेलं प्रॅक्टिस, ते केलेलं आपण काम मी आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय। आज आपला जो चर्चेचा विषय आहे तो आहे वांग विषमुक्त कसं आपण निर्माण करू शकू, जेणेकरून ते वांग बाजारात चांगल्या दराने आपल्याला विकता येईल आणि किडी कमी लागेल आणि उत्पादनही चांगलं वाढेल। म्हणजे खर्च कमी करून आपल्याला उत्पादनही वाढवायचं आहे, रोगकिडीही वाचवायच्या आहेत आणि दरही चांगला मिळाला पाहिजे। फक्त खर्च कमी करायचा आणि उत्पादनाचा दर्जा जर घसरत असेल तर मग त्या खर्च कमी करण्याला अर्थ नाही आहे। वांग्यातली शेंडा पोकळणारी आळे असेल, फळ पोकळणारी आळे असेल, ह्या दोन आळे आपल्याला मुख्यत्वे जास्त त्रास देतात आणि त्यानं प्लॉटचे प्लॉट आपले जाऊ शकतात। तर त्याच्यावर काय पद्धतीने काम करता येईल सुरुवातीपासूनच त्याच्यावर आपण थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। शेतकरी बंधूंनो, मी बऱ्याच वेळा सांगत आलो की पृथ्वी आपली एकट्याची नाही आहे। पृथ्वी ही फक्त एकट्या मानव जमातीची नाही आहे, पृथ्वी सगळ्यांची आहे। सगळ्यांची म्हणजे प्राणीमात्रांची आहे, पशुपक्ष्यांची आहे, मित्रकिडींची आहे, शत्रुकिडींची आहे, मास्यांची आहे, जीवाणूंची आहे, बॅक्टेरियांची आहे, किड्यामुंग्यांची आहे, पृथ्वी सगळ्यांची आहे। मग समजा आपण 1 एकर क्षेत्र धरलं तर त्या 1 एकर क्षेत्रात हे सगळे किड्या, किडी, जीवजंतू, आपण, शेजाऱ्याची कोंबडी, आजूबाजूची जनावरं, कोणीही त्यात एंट्री करण्याचा प्रयत्न करणार आहे। असं नाही आहे की आपण ती 1 एकर आपला आहे त्यामुळे ही वांगी लावलीत आणि ह्यात इथं आज उद्यापासून मी वांगी लावलीत आणि उद्यापासून ह्या क्षेत्रात कुणीही यायचं नाही, किडीनं सुद्धा यायचं नाही, रोगानं सुद्धा यायचं नाही, असं होत नसते ते। त्यासाठी अत्यंत महत्त्वाची सुरुवात आपण अशी करायची की त्या क्षेत्राला आपल्याला 1 मीटर उंचीचं शेडनेट लावून घ्यायचं, 1 मीटर उंचीचं। त्या अशासाठी की ज्या किडी 1 ते 1.5 फूटपेक्षा उंच उडू शकत नाहीत अशा किडी आपल्या शेडनेटच्या बाहेर होते। ज्या किडी वाऱ्यानं आल्या, ज्या किडी अंड्यातून आल्या, त्या किडींसाठी आपल्याला फक्त काम करावं लागेल। लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाचं पहिलं ते। त्याचवेळी वांग्याची लागण केल्या केल्या आपल्या प्लॉटच्या आजूबाजूला प्रकाश सापळे आणि कामगंध सापळे लावून घ्यायचे। त्यांना घ्या, जिथं जीव आहे तिथं फर्टिगेशन आहे, जिथं जीव आहे तिथं फर्टिगेशन आहे। फर्टिगेशन म्हणजे पुनरुत्पादन आहे। पुनरुत्पादन करायला मादी आणि नर एकत्र यावं लागतो आणि असा नर किंवा मादी आपल्याला कामगंध सापळे, म्हणजे तिथे एक गंध वास असा येतो की तिथं नर आकृष्ट होतो आणि त्या सापळ्यात पडतो आणि तो मरून जातो। एक प्रकाश सापळे रात्रीच्या वेळी पांढरा असेल, लाल असेल, अशा प्रकाशाकडे बऱ्याच किडी आकृष्ट होतात आणि त्या किडी त्या पाण्यात पडतील
त्याच्यावर क्लोरो आणि आळ टाकून द्यायचं आणि त्या पाण्यात पडतील आणि बऱ्यापैकी कंट्रोल आपल्याला तिथं निसर्गतः आपण मिळवून जाईल. त्याचवेळी चिकट सापळे, निळा असेल, पिवळा असेल, हल्ली पांढराही येतो. निळा, पांढरा आणि पिवळा असे चिकट ट्रॅप एकरी किमान 100 ते 150 पर्यंत लावून घ्या. ध्यानात घ्या, आपण पहिलं शेडनेट लावलं, त्यानंतर प्रकाश सापळे लावले, कामगंध सापळे लावले आणि चिकट ट्रॅप लावले. मी तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूंनो, वांगी असो, टोमॅटो असो, हिथं किडींचं किमान 50 ते 60% आपल्याला कंट्रोल चांगलं मिळून जातं. 100% एवढं कंट्रोल चांगलं आपलं मिळून जातं. पुढं जाऊन जे आपले स्प्रे होणार आहेत मोठ्या कीटकनाशकांची, ते हिथं संपून जातात. भले काम करायला थोडासा त्रास होईल, थोडंसं रुटीनच्या बाहेरचं काम आहे, पण विषमुक्त वांगं तयार करायचं असेल, कारण वांगं हे अखंड भारतात येतं. वांग्याच्या जवळजवळ 280पेक्षा जास्त व्हरायटी आहेत, लांब आहेत, गोल आहेत, अनेक हायब्रिड कंपन्या त्यात सुद्धा आलेल्या आहेत. त्यांनी संकरित वाण सुद्धा काढलेले आहेत. चांगलं उत्पादन मिळतं आणि दर सुद्धा आपल्याला अपेक्षित मिळू शकतो. ह्या पद्धतीनं ज्यावेळी आपण काम करू त्यावेळी आपल्याला चांगलं कंट्रोल मिळालं. वांगी आपली चालू झाली, 30-35 दिवसापर्यंत आपलं वांगं गेलं की तिथं त्याला कुठंतरी कळी यायला चालू होते आणि 45 दिवसानंतर ते वांगं चालू होतं. ते जवळजवळ 8 ते 9 महिन्यापर्यंत आपलं वांगं चांगलं चालतं. वांग्याचं बरेच बागायतदार असे आहेत की वांग्याचं बेस कटिंग घेऊन सुद्धा पुन्हा वांगा आणणारे शेतकरी आहेत. ह्यात सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती शेंडे पोखरणारी आळी किंवा फळ पोखरणारी आळी. ध्यानात घ्या, ह्याच्यावर आपण सोलोमन देतो, मार्शल देतो, कॅल्डॉन देतो, बरेच म्हणजे अनेक औषधं अशी आहेत की त्या औषधं आपण त्याला स्प्रे करतो. पण तात्पुरतं कंट्रोल फक्त आपल्याला मिळतं, लक्षात घ्या. आणि 4-5 दिवस गेले की ते पुन्हा रिजनरेट होतात. आपल्याला आपल्या वांग्यातला सगळ्यात महत्त्वाचा पहिल्यांदा पतंग कंट्रोल करता आला पाहिजे. ज्या बागायतदाराला, मग तो वांग्याची शेती करू किंवा टोमॅटोची शेती करू किंवा भोंगीची मिरचीची शेती करू, ज्यांना पतंग रोखता आला त्यालाच किडी रोखता आली. कारण पतंगापासून अंडी, अंड्यापासून आळी, आळीपासून कोश, कोशपासून पुन्हा पतंग, ही किडींची लाईफ सायकल आहे. ह्यासाठी पतंग जर आपण कंट्रोलमध्ये आणला तर आपल्याला पुढची सगळं जनरेशन, अंडी, आळी, कोश, पुन्हा पतंग, हे जनरेशन आपल्याला थांबवता येतं. आपण फार तर एका स्प्रेनं आळीचं कंट्रोल करू शकतो, पतंगाचं कंट्रोल करू शकत नाही आहे. ह्यासाठी पतंगाचं कंट्रोल जे अगोदर मी आपल्याला सांगितलं, ट्रॅप लावणे, प्रकाश सापळे लावणे, कामगंध सापळे लावणे, शेडनेट लावणे, ह्या गोष्टी करून घ्या. ह्या केमिकल कंट्रोल बरोबरच 100% कंट्रोल आपल्याला केमिकलनं मिळणार नाही, तसं 100% कंट्रोल आपल्याला जैविक कीटकनाशकांच्यामुळं सुद्धा मिळेलच असं नाही आहे. ह्यासाठी एक स्प्रे जैविक कंट्रोलचा, एक स्प्रे केमिकल कंट्रोलचा, असं जर आपण बाहेरचं हे काम केलं आणि असं जर आपण सायमल्टेनियसली गेलो तर मात्र आपल्याला कंट्रोल भयानक मिळतं. अगदी 8-8 दिवस, 10-10 दिवस आपल्याला कीटकनाशकाचा स्प्रे घ्यावा लागणार नाही, इतकं चांगलं कंट्रोल आपल्याला मिळतं. त्यात आळी असेल तर बॅसिलस थोरोंजियन्स म्हणून एक स्पीसीज आहे, ते तुम्ही एकरी 1 लिटर पाण्याला 5 ml स्प्रे करू शकता. बॅसिलस थोरोंजियन्स. त्याचवेळी जर शेंडाळी किंवा फळ पोखरणारी आळी असेल तर मी सांगतो तो स्प्रे द्या. बिवेरिया बॅसियाना 1 लिटर पाण्याला 5 ml, बिवेरिया बॅसियाना 1 लिटर पाण्याला 5 ml, व्हर्टिसिलियम लिकानी 1 लिटर पाण्याला 2 ml आणि मेटारायझियम 1 लिटर पाण्याला 2 ml. लक्षात घ्या, हा स्प्रे घेतला
की ह्या स्प्रेनं जरी मारलं आणि एक तासाभरात तोडून वांगी घरी आणली तरी सुद्धा त्यात टॉक्सिसिटी येत नाही, कारण हे ह्युमनला टॉक्सिक नाही आहे, म्हणजे माणसाला ते टॉक्सिक नाही आहे, ते फक्त किडीला टॉक्सिक आहे. त्यानंतर चांगलं कंट्रोल यायला मिळेल, 4 दिवस जाऊ द्या. त्यानंतर कॅरलॉनचा एखादा स्प्रे घ्या, पुन्हा 6, 7, 8 दिवस वांगी तोडू नका. त्यानंतर पुन्हा एखादा हात जो तुम्हाला केमिकलचा घ्यायचा असेल तर घ्या, नसेल तर पुन्हा हा जो 7 हात सांगितला तोच घेतला तरी चालेल. किंवा प्लेनमध्येच वाटलं तुम्हाला बॅसिलस थोरोजेनिस जरी पुन्हा दिलं तरी आळीवर आहे, आळीला ते बुरशी आणतं ते मरून जातं. म्हणजे आळीच्या अंगावर पडलं की 2 दिवसात ती आळीवरील बुरशी तयार होते आणि मग आळी मरून जाते. ती बुरशी माणसानं खाल्ली तरी माणसाला त्रास होत नसतो. वांग्यातला लाल कुळी ही एक मोठी समस्या आहे. वांग्यातला लाल कुळी ही एक मोठी समस्या आहे. त्याला आपण बऱ्यापैकी कीटकनाशकांचा स्प्रे देतो. त्याला असं प्रॅक्टिस जर केलं तर अत्यंत चांगले रिझल्ट्स मिळतात. बघा, अगोदर काय करायचं, वांग्याला फक्त पाणी फवारून घ्यायचं. पाणी फवारताना ते प्रेशरनं फवारायचं. जो गन आहे आपला तो गन जास्त प्रेशरचा पाहिजे. ह्याच्यात दुसरा फायदा असा होतो, वांग्यावर असलेला थ्रिप्स हा त्या पाण्याच्या प्रेशरनं जमिनीवर पडतो आणि ते जमिनीत मरून जातो. हा दुसरा त्याचा फायदा आहे. ह्याच्यात पाणी प्रेशरनं फवारल्यामुळं वांग्यावर किंवा वांग्याच्या पाण्याच्या खालच्या बाजूला असणारी जी जाळी आहे लाल कुळीची ती फाटून जाईल आणि ती फाटून गेली की मग 1 लिटर पाण्याला 1 ग्रॅमनं साधं सल्फर, कोसाईड, DF, थायनिट्रिल जे तुम्हाला स्वस्त मिळेल ते घेतलं आणि ते जर फवारलं तर लाल कुळी चांगला कंट्रोलमध्ये येतो. एकदा स्प्रे करून चालत नाही आहे, किमान 3-4 वेळा जरी स्प्रे घेतला तरी चालतो. सल्फर हे टॉक्सिक नाही आहे, त्यामुळं त्याचाही फायदा होतो. दुसरं लाल कुळीचं कंट्रोल आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं असं घेता येईल की लाल कुळीला मेटारायझियम खूप सुंदर काम करतं. 100% कंट्रोल आपल्याला मेटारायझियमनं आणता येतं. ह्यासाठी 100 लिटर पाण्याला 500 ml मेटारायझियम, फर्टिसिलियम लिकानी 200 ml आणि बिवेरिया बॅसियाना 100 लिटर पाण्याला 200 ml असा जर स्प्रे आपण घेतला. मी आळीला काय सांगितलं, बिवेरिया बॅसियाना, लाल कुळीला सांगितला मेटारायझियम, आणि वांग्यावर जर थ्रिप्स असेल तर अशा वेळी आपल्याला फर्टिसिलियम लिकानी 100 लिटर पाण्याला 500 ml, बिवेरिया बॅसियाना 200 ml आणि मेटारायझियम 200 ml द्यायला घ्या. मी 3 स्प्रे सांगितले तुम्हाला. आळी असेल तर 500 ml घ्या 100 लिटर पाण्याला बिवेरिया बॅसियाना. लाल कुळी असेल तर 100 लिटर पाण्याला 500 ml घ्या मेटारायझियम, आणि थ्रिप्स असेल तर 100 लिटर पाण्याला 500 ml घ्या फर्टिसिलियम लिकानी. मी तुम्हाला सांगतो, इतर जी आपण औषधं मारतोय त्या औषधांचा वांग्यावरचा खर्च हा किमान 80 ते 90% कमी आला पाहिजे. जर तुम्ही सापळ्यांच्यावर काम केलं, शेडनेटवर थोडंसं काम केलं आणि ह्या जैविक कीटकनाशकांच्यावर थोडं काम केलं तर खतरनाक रिझल्ट मिळतील. वांग्याची चव, वांग्याचा भांड्यात ते वांग शिजत असताना येणारा वास, आणि उद्याच्याला मला ह्याच पाटीतली वांगी पाहिजेत म्हणून खाणाऱ्या मागणाऱ्यांची संख्या नक्की वाढेल. मी जो आपणाशी आता संवाद साधला तो कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आपण असंच इथून पुढच्या काळात सगळ्याच पिकांच्या वरती विषमुक्त शेतीबरोबरच उत्पादन सुद्धा चांगलं कसं वाढेल आणि दर चांगला कसा मिळेल ह्याच्यावर सुद्धा आपण काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी आपल्याला विनंती करेन की जास्तीत जास्त चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा. धन्यवाद.